अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी येतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणी या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थे त्याते वदती, हास्यवदने करुणी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होणी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थे आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावैन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्याचे देखुनी समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घेत त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविल्या, 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदाला, बाई ते आशीर्वाद दिलेला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.